सुंदर माझा कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपली रत्नागिरी म्हणजे नररत्नांची खाण। रत्नागिरीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे टिळक, आगरकर, आंबेडकर असे अनेक महान मानव आपल्या रत्नागिरीमध्ये जन्माला आले। त्याचप्रमाणे याच मातीत अनेक साहित्यिक निर्माण झाले। त्यातील एका महान साहित्यिकाची या व्हिडिओद्वारे आज आपण माहिती करून घेणार आहोत। अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर रत्नागिरी तालुक्यात माडा पोपळींच्या बागेत वसलेलं शांत निवांत असं माझं मालगुण गाव। प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळ्यापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेलं मालगुण गाव। मालगुण गावाला जसा निसर्गाच्या रमणीयतेचा वारसा आहे, तसंच एका थोर मराठी कवीच्या जन्माचाही वारसा आहे आणि ते म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी कृष्णाजी केशव दामले, अर्थातच कवी केशवसूत। मालगुण या गावात 15 मार्च 1886 रोजी जन्माला आले। जाणत्या वयात आल्यावर त्यांनी उदरनिर्वाहासाठी शिक्षकी पेशा स्वीकारला, परंतु त्यांची ओढ ही फक्त आणि फक्त कवितेकडे होती। त्यांच्या कविता या मराठी भाषेला लाभलेलं थोर भूषणच निरंतर जपलं जावं असं हे आपलं सांस्कृतिक धन आहे। सुदैवाने केशवसूतांचं 150 वर्षापूर्वीचं जन्मघर मालगुण येथे शाबूत आहे आणि कालांतराने तिथे केशवसूतांचे भव्य असं स्मारक उभारलं गेलं आणि त्याच स्मारकाला आज आपण भेट देणार आहोत। हा जो समोरून रोड आलाय तो गणपतीपुळेकडून आलाय, हा इकडे समोर गेलाय तो जयगडकडे गेलाय आणि हा जो आतमध्ये रोड गेलाय तर तो केशवसूत स्मारकाकडे गेलाय। ते बोर्ड पण आहे आणि ते बाजूलाच बळीराम परकर विद्यालय। तर आता आपण कवी केशवसूत स्मारकाच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत। आता आपण आत जाऊन बघूया। प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर प्रथमच डाव्या बाजूला समोर दिसतं ते कवी केशवसूतांचं 150 वर्षापूर्वीचं जन्मघर। घराच्या समोरच प्रशस्त असे अंगण, अंगणात 2 दीपस्तंभ आणि त्यांच्या मधोमधच तुळशी वृंदावन बघायला मिळते। घराच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रथम लागते ती पडवी आणि 2 पायऱ्या चढून गेल्यावर वर आहे ती ओटी। इथूनच आत गेल्यावर एक प्रशस्त अशी जागा बघायला मिळते, यालाच माझघर असे म्हणतात। इथेच आपल्याला देवघर आणि केशवसूतांची जन्मखोली बघायला मिळते। पूर्वीच्या काळी विजेची सोय नसल्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश आत यावा त्यासाठी कौलांच्या मधोमध अशा प्रकारच्या काचा लावल्या जायच्या। त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी उजेड यावा किंवा प्रकाश मिळावा म्हणून असे तेलावर चालणारे दिवे वापरले जायचे, त्यालाच आपण कंदील म्हणतो। कोकणात पूर्वीच्या घरांची रचना साधारणपणे अशीच असायची। ओटी, माझघर आणि घराच्या 4ही बाजूला 4 पडव्या। त्याचप्रमाणे घरात भरपूर सूर्यप्रकाश यावा त्यासाठी घराला अशा प्रकारच्या खिडक्या असायच्या। कोकणात अजूनही अशा प्रकारची घरे बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात। तर आता आपण कवी केशवसूतांचं जन्मघर बघितलं आणि या जन्मघराच्या मागच्याच बाजूला काही काव्यशिल्प कोरलेली आहेत, म्हणजे कवी केशवसूतांच्या ज्या प्रसिद्ध कविता आहेत त्यात काही कोरलेल्या आहेत या दगडांवर, तर ते बघूया। कवी केशवसूतांनी अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात 132 कविता लिहिल्या। अर्थात त्यातल्या बऱ्याचशा कविता त्यावेळच्या समाजमनाला प्रभावित करणाऱ्या होत्या। 100 वर्षापूर्वी कवी केशवसूतांच्या काळात ब्रिटिशांची सत्ता होती। कवी केशवसूत हे बंडखोर कवी होते। त्यांच्या कवितांमधून त्यांनी अन्यायाविरुद्ध, रूढी परंपराविरुद्ध अतिशय तळमळीने आवाज उठवला। त्यांच्या काही गाजलेल्या कविता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। त्यामध्ये तुतारी, घड्याळ, स्फूर्ती, नवा शिपाई, सतारीचे बोल, झपुर्झा अशा एकूण 26 प्रसिद्ध कविता इथे वाचायला मिळतात।
त्यावेळच्या म्हणजेच 150 वर्षापूर्वीच्या आणि आजच्या आधुनिक युगात वावरताना या कवितांचा भावार्थ समाज मनाला प्रेरित करतो. म्हणूनच कवी केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि ही सर्व काव्यशिल्प आपल्याला एकाच छताखाली बघायला मिळतात. आणि ह्या काव्यशिल्पांचं उद्घाटन कवी ग्रेस यांच्या हस्ते 19 डिसेंबर 2004 रोजी करण्यात आलं. या काव्यशिल्पाच्याच बाजूला एक शिल्प बघायला मिळते. केशवसुतांच्या तुतारी या प्रसिद्ध कवितेवरून ते प्रतिकात्मक शिल्प तयार करण्यात आलं आहे. माझ्या मागच्या भिंतीवर केशवसुतांच्या तुतारी कवितेतील काही ओळी वाचायला मिळतात. केशवसुतांच्या सर्वच कवितांच्या प्रत्येक ओळीतून खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण अर्थ निघत असतो. ही ओळ सुद्धा सुंदर भावार्थ सांगून जाते. प्राप्त काल हा विशाल भूधर, म्हणजे आपल्या आयुष्यात येणारा काळ हा मोठा आहे, विशाल आहे. सुंदर लयणी तयात खोदा, म्हणजे त्या काळामध्ये काहीतरी सुंदर करून दाखवा. तर मित्रांनो, आता पुढे वळूया. आणि इथूनच समोर कवी केशवसुतांचा अर्धपुतळा आपल्याला बघायला मिळतो. त्यांच्या पेहरावावरून त्यांचा साधेपणा आपल्या लक्षात येतो. आपल्या डाव्या बाजूला आहे कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय मालगुण, आणि उजव्या बाजूला आहे ते आधुनिक मराठी काव्यसंपदा हे दालन. तर आता आपण आधुनिक मराठी काव्यसंपदा या दालनाच्या बाहेर उभे आहोत. तर आता आपण आज जाऊन बघूया. कवी केशवसुतांच्या समकालीन म्हणजे 1885 ते 1985 पर्यंत 100 वर्षातील महाराष्ट्रातील गाजलेल्या कवींचे एकत्रित दालन येथे बघायला मिळते. कवी केशवसुतांसह कवी ग्रेस, कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, ग. दी. माडगुळकर, विनायक दामोदर सावरकर, साने गुरुजी, केशवकुमार म्हणजेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे असे त्या काळात गाजलेले एकूण 167 कवींचं असं एकत्रित दालन आहे. ज्यामध्ये प्रत्येकाची एक गाजलेली कविता, अल्पपरिचय आणि प्रत्येकाचं स्केच आपल्याला बघायला मिळतं. ही सर्व स्केचेस म्हणजे पेन्सिलच्या साहाय्याने हाताने काढलेली चित्रे ज्यांनी रेखाटली आहेत ते म्हणजे कणकवलीचे नामांकित चित्रकार श्री नामानंद मोडक हे आहेत. सर्व कवी एकत्र बसून त्यांचे कवी संमेलनच पार पाडत आहेत असाच भास होतो. जसजसं वाचत पाहत पुढे जाऊ तसतसं ज्ञात अज्ञात कविता आपल्या दृष्टीस पडतात आणि या दालनाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. या दालनाची संकल्पना आणि संपादन ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची असून त्याचे उद्घाटन कविवर्य वसंत बापट यांच्या हस्ते 3 जानेवारी 1999 रोजी करण्यात आले. आधुनिक मराठी काव्यसंपदा या दालनातून बाहेर पडल्यानंतर समोरच निरनिराळ्या ग्रंथांनी संपन्न असे कवी केशवसुत ग्रंथालय आणि वाचनालय आहे, ज्याची स्थापना 1 डिसेंबर 1996 झाली. ग्रामीण भागातील अ दर्जाचं असं हे ग्रंथालय आपण आज जाऊन बघूया. ग्रंथालयात आल्यावर वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे 35,000हून जास्त पुस्तके येथे बघायला मिळतात. वार्षिक फी केवळ 50 रुपये आणि आजीवन सभासदत्व 500 रुपये भरून आपल्याला पुस्तके घरी नेऊन वाचण्याची सोय इथे करण्यात आली आहे, किंवा वाचनालयात बसूनही आपण पुस्तके वाचू शकतो. तसेच नियमित अनेक मासिके आणि 17 वर्तमानपत्रे वाचनालयात येतात. या वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ग्रंथालय सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
आणि ग्रामीण भाग असूनही सुमारे 750हून अधिक वाचक याचा लाभ घेत आहेत. वाचनालयातून बाहेर पडल्यानंतर मागच्या बाजूला खुला रंगमंच आणि प्रशस्त प्रेक्षागृह बांधलेलं आहे. विविध संस्थांचे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि वाङ्मयीन कार्यक्रम इथे पार पाडले जातात. या स्मारकाचं उद्घाटन दिनांक 8 मे 1994 रोजी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी केशवसूत स्मारक म्हणजे मराठी कवितेचे तीर्थक्षेत्र आहे असे म्हणून मालगुण ही मराठी कवितेची राजधानी आहे असं आपल्या उद्घाटनपर भाषणात गौरवाने म्हटले. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील एका प्रतिभा संपन्न अशा कवीचं स्मारक आज आपण पाहिलं. या स्मारकाची संपूर्ण संकल्पना आणि आयोजन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची आहे. माहिती सांगताना चुकीने काही चुकीचे शब्द आले असतील तर माफ करा. तसंच वाचनालयात बसल्यावर जी शांतता असते ती वेगळीच असते. शांत आणि प्रसन्न वातावरणात वाचन करण्याची गोडी काही औरच असते. आणि अशा प्रसन्न वातावरणात मी देखील बहुतेक वेळा येतो, कारण मनावरील ताण तणाव कमी होऊन तुमच्या मनात एक वेगळीच उमेद जागृत होते. तर मित्रांनो, हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन विषयासह. तोपर्यंत